नाव वैष्णवी सुनील कुटे। मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माथा येथील 7व्या वर्गात शिकते। आज आम्ही विकसित भारत या कार्यक्रमांतर्गत वोकल फॉर लोकल या थीमशी संबंधित समस्या निराकरणासाठी एक उपक्रम राबवला आहे। स्थानिक लोकांच्या बेरोजगारीची समस्या सोडवण्यासाठी आमच्या कल्पनेनुसार आम्ही आमच्या परिसरातील झाडांच्या विविध अवयवांपासून विविध वस्तू तयार केल्या आहेत। जसं की केळीच्या आर्टिफिशियल पानांचा फुलांचा वापर न करता केळीच्या पानांपासून तसेच निसर्गात उपलब्ध होणाऱ्या पानांपासून हे तोरण बनवलेलं आहे। त्याच प्रकारे नारळाच्या पानांपासून सुद्धा हे तोरण बनवलेले आहे आणि आर्टिफिशियल पानांचा किंवा प्लास्टिकच्या पानांचा वापर न करता निसर्गात उपलब्ध होणाऱ्या पाना-फुलांचा वापर करून आम्ही हे पाना-फुलांचे गुच्छ तयार केलेले आहेत। आजकाल मार्केटमध्ये प्लास्टिकचे बुके मिळतात, पण आम्ही ते न वापरता निसर्गात उपलब्ध होणाऱ्या पाना-फुलांचा वापर करून हे गुच्छ बनवलेले आहेत। त्याच प्रकारे बदामीच्या पानापासून पत्रावळी तयार केलेली आहे। तसेच पळसाच्या पानापासून हे द्रोण आणि केळीच्या पानापासून हा पेला तयार केलेला आहे। आजकाल मार्केटमध्ये शोभेच्या वस्तू प्लास्टिकच्या बनवल्या जातात, पण आम्ही त्या न वापरता निसर्गात उपलब्ध असलेल्या नारळाच्या पानांपासून ही फुलांची परडी तयार केलेली आहे। तसेच प्लास्टिकचे जहाज न वापरता निसर्गातील नारळाच्या पानांपासून हे जहाज तयार केलेले आहे। अशा प्रकारे पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर वाढेल आणि प्लास्टिकचा वापर कमीत कमी होईल। स्थानिक लोकांच्या रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन होईल आणि त्या लोकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध होईल। अशा प्रकारे आम्ही आमच्या कल्पनेतून या समस्या निराकरण होण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे। धन्यवाद।